कागद पेन घेऊन मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या संदर्भात सरकारसमोर चर्चेला बसायला हवं, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. सनदशीर मार्ग सोडून जर आंदोलन होत असेल तर सरकार कारवाई करायला बसलंच आहे, चंद्रकांत पाटलांचा इशारा. पाकिस्तानच्या सोबत क्रिकेट खेळण्यावरून संजय राऊतांचे केंद्राला सवाल. भारत पाकिस्तान सामन्यामधील सट्टेबाजीचा भाजपला फायदा होतोय का? पंतप्रधान मोदींना पत्र लिहून प्रश्नांची सरबत्ती. आशिया कपमधील भारत पाकिस्तान सामन्यावरून वादंग. संजय राऊत यांच्याकडून जय शहा यांचं नाव घेत निशाणा. आम्ही नारे देणार आणि जय शहा ऐटीत सामना बघणार, राऊतांची टीका. संजय राऊतांनी एवढंच सांगावं की भारत पाकिस्तान मॅचमध्ये ते कुठल्या बाजूने उभे राहणार, की बुरखा घालून पाकिस्तानच्या बाजूने उभे राहतील, नितेश राणे यांचा खोचक सवाल. जोपर्यंत मोदी शहांसारखे लोक या देशामध्ये सत्तेवरती आहेत तोपर्यंत देशामध्ये निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणामध्ये कधीही होणार नाहीत, संजय राऊतांची टीका. निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जातील, राऊतांचा आरोप. ज्यांना निवडणुकीमध्ये पराभवाची भीती आहे ते आरोप करत बसतात, आशिष शेलारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. गणेशोत्सवामध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या भेटीची शक्यता आहे. गणेशोत्सवाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रणाचं सरप्राईज, अमित ठाकरे यांचं वक्तव्य. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली. अखिल भारतीय नाट्य परिषद संस्थेच्या बैठकीच्या संदर्भात ही भेट होती. यात कोणतीही राजकीय बाब नाही, सामंतांची प्रतिक्रिया. मुंबईतील मालाड मालवणीच्या टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वामध्ये खासगीकरणाच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. मालवणीमधील शाळेचं खासगीकरण करण्याचं मंत्री लोढा यांच्याकडून समर्थन. 30 ते 35 महानगरपालिका शाळा संस्थांना चालवायला दिल्या आणि खासगी संस्थांकडे दिलेल्या शाळांचा निकाल चांगला असल्याची लोढांची माहिती. ईडीच्या नंतर आता सीबीआयचे देखील अनिल अंबानी यांच्या 6 ठिकाणांवरती छापे. कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणी ईडीनं काही दिवसांपूर्वी ही छापेमारी केली होती. कोल्हापूरमधल्या सिद्धार्थनगरमधील दगडफेकीच्या दरम्यान काही तरुणांकडून 4चाकी गाडी देखील जाळण्याचा प्रयत्न. अर्धवट जळालेली गाडी पोलिसांनी तातडीनं विझवली. कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर कमानीच्या जवळ झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणी 100 ते 150 जणांवरती गुन्हा दाखल. दगडफेकीमध्ये 8 ते 10 वाहनांचं नुकसान झालं असून काही पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको पोलीस ठाण्याला स्थानिकांचा घेराव. पाडसवान कुटुंबामधील हल्ल्यानंतर स्थानिक आक्रमक झालेत. हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. अटकेमधील 3 जणांवरती मकोका लावण्याची स्थानिकांची मागणी. विदर्भाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखला जाणारा मारबत उत्सव. काळी आणि पिवळी मारबतची मिरवणूक काढण्याची परंपरा. मारबतच्या मिरवणुकीमध्ये हजारो नागपूरकर सहभागी. मारबत मिरवणुकीच्या सोबत शहराची, समाजाची इडापिडा, रोगराई, अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा नाहीशा होतात अशी नागपूरकरांची श्रद्धा आहे. नागपूरमध्ये मारबत मिरवणुकीमध्ये तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रश्नांना हात घालत बडगे काढण्याची परंपरा आहे. मारबत उत्सव मिरवणुकीमध्ये ट्रम्प यांनी भारतावरती लावलेल्या आयात शुल्काचा विरोध दर्शवणारा बडगा. भंडाऱ्यामध्ये सुद्धा बडगा आणि मारबत काढण्याची मागच्या 118 वर्षांची परंपरा. डीजे आणि वाद्यांच्या तालावरती वाजत गाजत मिरवणूक. पुण्यामधल्या मानाच्या गणपतीची तयारी सुरू झाली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून तयारीचा आढावा. मंडप, वाहतूक आणि बंदोबस्त याची पाहणी. शनी अमावस्येच्या निमित्ताने शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि शनी अमावस्येचा दुर्मिळ योग. भिवंडीमधील खड्ड्यांनी घेतला 3रा बळी. डॉक्टरचा जागीच मृत्यू झालाय. अपघाताच्या नंतर परिसरामध्ये संतापाची लाट. अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी करत नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. कल्याण पश्चिमेकडच्या गोविंदवाडी बायपास पुलाला खड्ड्यांचं ग्रहण. पुलावरती 10 ते 15 फुटांचे खड्डे पडलेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झालेत. गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेश भक्तांची लगबग. मुंबई गोवा महामार्गावरती माणगाव आणि इंदापूर परिसरामध्ये मोठी वाहतुकीची कोंडी. माणगाव पुणे राज्य मार्गावरती सुद्धा वाहनांच्या लांबच लांब रांगा. नाशिकमध्ये भाजपचे पदाधिकारी उद्धव निमसे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालाय. किरकोळ कारणावरून नांदूर नाका परिसरामध्ये 2 तरुणांना केली होती मारहाण. नाशिकच्या जय भवानी रोड परिसरामधून परप्रांतीय आणि मराठी वाद पुन्हा एकदा समोर. परप्रांतीयाने मराठीवरून अरेरावी केल्याचा आरोप आहे. मनसे पदाधिकाऱ्यांना घटना समजताच परप्रांतीयाला चोप देण्यात आला.
ठाण्यामधल्या उपवन परिसरामध्ये प्राणीप्रेमी यांचं आंदोलन. दिल्लीमध्ये सर्व भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं. कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालाय. रामटेकच्या कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे ते कुलगुरू होते. रामटेकवरून उत्तर प्रदेशातल्या मूळ गावी जात असताना अपघात. पुण्याच्या इंदापूरमधल्या बाबुळ गावामध्ये अतिक्रमण हटवण्याला पारधी समाजाचा विरोध आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांच्या सोबत पारधी बांधवांमध्ये राडा झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. लातूरमध्ये चोरी आणि घरफोडीच्या प्रकरणामधील 3 जणांना अटक झाली आहे. 15,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांची माहिती. लातूर महानगरपालिकेची सिंगल यूज प्लास्टिक बंदीची मोहीम तीव्र. सलग दुसऱ्या दिवशी 2 गोदामांवरती छापा. 550 किलो सिंगल यूज प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आलाय. संस्था चालकांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या. बीडच्या परळी तालुक्यामधील नांदागवळमधली ही घटना आहे. 2 संस्था चालकांच्या विरोधामध्ये परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. वाशिमच्या अनसिंग महसूल मंडळातर्फे या मंडळातील पर्जन्यमापक यंत्राला गळती लागली आहे. पर्जन्यमापक यंत्र नादुरुस्त असल्यामुळे अतिवृष्टी होऊन सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईमधून वगळलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्जन्यमापक यंत्रामध्ये दुरुस्तीची मागणी. रविवारी मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक असेल. परिणामी लोकल या 15 मिनिटं उशिरानं धावतील. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी येत्या रविवारी हा ब्लॉक घेतला जाईल. एमसीएच्या शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचं आज उद्घाटन केलं जाईल. वानखेडे स्टेडियम इथे संग्रहालयाची उभारणी. या कार्यक्रमासाठी सुनील गावस्कर, शरद पवार आणि आशिष शेलार हे उपस्थित राहणार आहेत. राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास नाटक शासकीय संग्रहातून वगळण्याचा ठराव मंजूर झालाय. सूत्रांची माहिती. संभाजी महाराजांची नाटकामधून प्रतिमा मलिन केल्याचा आरोप आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिगीषा नाट्य संस्थेच्या 40व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नाट्य महोत्सव, नाट्यविषयक पुस्तकांचंही प्रदर्शन, अभिवाचन यासह अनेक कार्यक्रमांची रेलचेल. भुईमुगाच्या रोपट्याला शेंगा खाली असतात की वर हे देखील माहीत नसलेले शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतायत. भाजपचे नेते केशव उपाध्ये यांचे संजय राऊत यांच्यावरती पलटवार. तर सर्वाधिक शेतकरी आत्महत्या शरद पवार कृषी मंत्री असताना झाल्या. उपाध्येंची टीका. ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थितीमुळे सोलापूरमधील 41,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. जिल्ह्यामध्ये नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा शेतकऱ्यांना सल्ला. सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही असंही अजब वक्तव्य. आणि सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. टिपेगाळी इंद्रायणी